झी 24 तास एक पाऊल पुढे। सिने अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर क्राईम ब्रांचला यश मिळाले। या प्रकरणी काश्मीरमधून ताब्यात घेतलेल्या परवेज टाक यानंच साथीदारांच्या मदतीने इगतपुरीत हे हत्याकांड घडवल्याची स्वतः कबुली दिली। इगतपुरीत 6 मानवी सांगाडेही पोलिसांनी जप्त केले असून यात 5 महिला आणि एका पुरुषाचाही समावेश आहे। गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालंय। लैलाची आई सेलिना पटेल हिचा तिसरा नवरा परवेज टाक यानंच हे हत्याकांड घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। कसं घडलं हत्याकांड? 2 फेब्रुवारी 2011 रोजी लैला कुटुंबियांसह इगतपुरीच्या फार्म हाऊसवर गेली होती। यावेळी आरोपी परवेजही त्यांच्यासोबत होता। सेलिनाचा दुसरा नवरा आसिफ शेख याच्याशी असलेल्या संबंधावरून यावेळी परवेज आणि सेलिना यांच्यात भांडण झालं। त्यानंतर लोखंडी रॉडनं परवेजनं सेलिनाला मारलं, त्यात तिचा मृत्यू झाला। ही मारहाण लैला आणि कुटुंबियांनी पाहिली। त्यानंतर परवेजनं लोखंडी रॉडनं सगळ्यांचीच हत्या केली। यानंतर फार्म हाऊसवर असलेला काश्मीरी नोकर शाकीर हुसेन याच्या मदतीनं त्यानं हे मृतदेह फार्म हाऊसच्या आवारात काढले। रात्री उशिरा 1 वाजताच्या दरम्यान सेलिना आणि परवेज यांचा एक मोठं भांडण झाला। या भांडणमध्ये गरमागरमी झाल्यावर परवेजनी सेलिनाच्या डोक्यावर मारलं, दगड मारला असेल किंवा हा रॉड मारला असेल आणि ती बेशुद्ध पडली आणि तिथे खलास झाली। हे पाहून मुलं धावून आली, मारामाऱ्या सुरू झाल्या। त्याच्यामध्ये यांनी शाकीर हुसेन जो एक वॉचमॅन होता किश्तवार जिल्ह्याच्या, त्यांच्याच जिल्ह्याच्या वॉचमॅन त्यांनी ठेवला होता तिथे 2 महिन्यापूर्वी, त्यांना हाक मारली, तो आतमध्ये आला आणि एक एक करून त्यांनी पूर्ण कुटुंबाला त्यांनी खतम केलं। त्यानंतर परवेज उशिवऱ्याच्या लैलाच्या फ्लॅटमध्ये आला। त्या ठिकाणाहून त्यानं मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या। त्यानंतर तो पुन्हा इगतपुरीला गेला। या ठिकाणी डिझेल जनरेटरमधील डिझेलचा वापर करून त्यानं बंगला जाळून टाकला। त्यानंतर त्यानं घोटी परिसरातून काश्मीरला जाण्यासाठी 2 ड्रायव्हरची व्यवस्था केली आणि तो लैलाची गाडी घेऊन काश्मीरला पळून गेला। त्यांनी पुरावा नष्ट करायच्या उद्देशाने त्यांनी फार्म हाऊस जाळायचं त्यांनी ठरवलं, पण त्याच्या आधी ते गेले मुंबईला उशिवराच्या फ्लॅटला। त्यांनी सगळं त्यांचं जे काही सामान असेल आणि इतर गोष्टी, कदाचित मौल्यवान वस्तू सुद्धा तिकडनं त्यांनी नेली असेल। ते परत आले इगतपुरीला। त्या दरम्यान त्यांनी घोटीवरून 2 ड्रायव्हरची अरेंजमेंट केली होती काश्मीरला जायला। त्यांनी फार्म हाऊसला त्यांनी आग लावली डिझेल जनरेटर सेटचं डिझेल वापरून। नंतर ते लोक निघून गेले 2 स्थानिक ड्रायव्हरसह। 12 तारखेला 12 फेब्रुवारी 2011ला ते पोहोचले जम्मूला। लैलाच्या याच गाडीनं परवेज काश्मीरमध्ये अडचणीत आला। परवेजकडे एवढी चांगली गाडी आली कुठून असा प्रश्न उपस्थित झाला। दरम्यान याच वेळी लैलाच्या वडिलांनी लैला कुटुंबियांसह बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती आणि अखेर त्याला किश्तवाडमधून पोलिसांनी अटक केली आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला। लैलाचं लग्न झालेलं होतं आणि तिचा नवरा तिला घेऊन दुबईला स्थायिक होण्याच्या विचारात होता, अशी माहितीही पोलीस तपासात आता समोर येते आहे। लैला खान हत्ये प्रकरणामागचा गूढ उकलण्याचा दावा जरी क्राईम ब्रांच करत असलं तरी अजूनही 2 प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली नाहीये। पहिला प्रश्न म्हणजे लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येमागचं नेमकं कारण काय होतं आणि या हत्येत परवेज टाकला मदत करणारा शारिक कुठे आहे? झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश मौर्या, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।